अयोध्येचे मार्ग फुलांनी रांगोळ्यांनी सुशोभित केलेले होते. प्रजेनी आपल्या घरांवर रामाच्या स्वागतासाठी गुढ्या ध्वज तोरणं लावली होती. नंदीग्रामातून वाजत गाजत सुशोभित हत्तीवरून ही मिरवणूक राजप्रासादाच्या महाद्वारापर्यंत आली होती. उर्मिला ते दृश्य फक्त डोळ्यांनी घटाघट पिऊन घेत होती. तिचे प्रिय लक्ष्मण, तिची लाडकी बहीण सीता यांना 14 वर्षांनी ती बघत होती. राम लक्ष्मण सीता तिघांचेही वर्ण रापले होते. रामजेठजींच्या निळसर वर्णावर उन्हातान्हात रापल्यानं ताम्रकळा चढली होती. सीतेच्या कोमल शरीरावर गौरवर्ण काळवंडला तरी तेजाची झळाळी आली होती. सीतेच्या डोळ्यात अश्रू होते. तिघही कृश झालेले होते. लक्ष्मणाचं कृश झालेलं शरीर दुबळं न दिसता पोलादी कांबीसारखं टणक दिसत होतं. त्याचा गोरावर्ण ओळखून न येईल इतका बदलला होता. वल्कल नेसल्यानं एक खांदा उजळ आणि एक खांदा रापलेला होता. बाणांच्या जखमांच्या खुणा त्याच्या उघड्या भुजांवर दिसत होत्या आणि डोळे, काय होतं त्या डोळ्यांमध्ये? ते उर्मिलेला शोधत होते का? त्या तिघांच्या मागे थोडे वेगळे दिसणारे मनुष्यगण होते. युद्धातल्या विजयाचे भागीदार. गुप्तचरांनी दिलेल्या बातमीनुसार ते वानर राजा सुग्रीव, रावणाचा भाऊ बिभीषण, जांबुवंत आणि कपिगण असावेत. अत्यंत बलशाली हनुमान रामाच्या मागे उभे होते. ते भावूक झाले होते. माझ्या लक्ष्मणासाठी द्रोणागिरी उचलून नेणारे हनुमान. हात जोडून उर्मिलेनं त्यांना नमस्कार केला. त्यांनी डोळ्यांनी तो स्वीकारला असं उर्मिलेला वाटलं. कौशल्या राणी आणि सुमित्रा राणींनी राम, सीता, लक्ष्मण तिघांना पंचारथीनं ओवाळलं. सुरखीनं त्यांच्यावरून तांदूळ पाणी उतरवून टाकलं. धनूनं तिघांच्या पायावर केशराचं दूध घातलं. 14 वर्षांच्या जखमा भरतील केशर दुधानं? उर्मिलेला सगळं धुसर दिसत होतं. डोळे पाण्यानं भरले होते. 14 वर्षात केलेली काळजी, अपमानाचे कढ, दुःखाचे दिवस, जागवलेल्या रात्री, संतापाचा अग्नी, एकटेपणाच्या वाळवंटाचे चटके, सगळं डोळ्यात दाटून आलं होतं. कुणीतरी तिच्या हातात सुवर्ण तबक दिलं. आता उर्मिला, मांडवी आणि कीर्ती त्या तिघांना औक्षण करत होत्या. उर्मिला यांत्रिकपणे ओवाळत होती. इतक्या वर्षांनी आपली प्रिय माणसं समोर दिसल्यानं तिच्या संवेदना बोथट झाल्या होत्या. तिने तिघांना कुंकुम तिलक लावला. लक्ष्मणाच्या कपाळावर अक्षता टेकवताना तिच्या हाताला कंप भरला. तो बघत होता का तिच्याकडे? इतक्या लोकांसमोर ती कशी बघणार होती त्याच्याकडे? वसिष्ठ ऋषींनी शंख फुंकला. तिघांनी गृहप्रवेश केला. हे शिवशंभो, हे गौरी, या रघुकुळाला आता फक्त आणि फक्त सुख दाखव. कौशल्या मातांनी हात जोडून प्रार्थना केली. ऋषी जाबाली तथास्तु म्हणाले. राम, लक्ष्मण, सीता यांना राजसभेत नेण्यात आलं. रामानं सूर्यदेवतेची पूजा केली. सर्व पूर्वजांच्या मूर्तींची पूजा केली. तिन्ही माता आणि थोरांना वंदन केलं. रामानं लगेच कैकईमांकडे जाण्याचा आग्रह धरला. राम, लक्ष्मण, सीतेला बघून कैकईमा उठून उभ्या राहिल्या. रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते. मान खाली झुकलेली होती. रामानं कैकईमांच्या पायांवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, मा. एकच शब्द आणि कैकईमांचा बांध फुटला. रामा पुत्रा, मी पापिणीनं तुझ्यावर अन्याय केला. मी तुझ्या मा या हाकेला पात्र नाही रे. सीते, माझ्यामुळे राजवाड्यात गालिच्यावर चालणाऱ्या तुझ्या पावलांना रानातले काटे तुडवावे लागले. माझ्यामुळे तुला त्या असुराचा सामना करावा लागला. राम, लक्ष्मण, तुम्हाला मी मृत्यूच्या जबड्यात ढकललं. लक्ष्मणा, तुला तुझ्या उर्मिलेपासून तोडलं मी. तरी त्या सोशिक पुत्रीनं माझी बाजू घेऊन जगाशी लढा दिला. इतकं चांगलं मी नाही रे वागू शकत.
तुम्ही मला क्षमा केली तरी मी स्वतःला क्षमा कशी करू? कैकईमांचा अश्रूंचा बांध फुटला होता. राम सीता त्यांचं सांत्वन करत त्यांच्या जवळ बसले. मंथरेच्या दुःखद निधनावर रामानं शोक व्यक्त केला. राम म्हणाले, माँ, काही घटना लिहून ठेवलेल्या असतात, त्याप्रमाणे घडत जातं. मनुष्य नियतीच्या हातातल्या दोऱ्यावर नाचत असतो. झालं गेलं सरयूला मिळालं. खरं तर तुझ्यामुळे मी आपलाच देश जवळून अनुभवला, इतक्या लोकांना भेटू शकलो, त्यांच्याशी हृदयानं जोडू शकलो, काही असुरांचा निप्पात करू शकलो. देशाटन आणि पराक्रमाची संधी दिलीत माँ आपण माझी माँ आहात. माझ्या हृदयात अद्यापही तुमचं तेच स्थान आहे. भरत, ती तुझी जन्मदात्री आहे. तू तिच्यावर राग धरलेला मला आवडणार नाही. माँ, आजपासून घरातल्या प्रत्येक सोहळ्यात मला आपला सहभाग हवाय आणि आम्हाला आधी आपल्या हातचं सुग्रास भोजन हवंय. काय लक्ष्मण? रामानं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण कसनुसा हसला. त्याला कैकईमांना माँ म्हणायला वेळ लागणार होता. कैकईमा फक्त गदगदून रडत होत्या. राम, लक्ष्मण, सीता आल्याबद्दल राजभोजनाचा थाट होता. खूप जणांशी एका वेळी बोलू इच्छित होते. जणू मधली थांबलेली वर्ष प्रासादात पुन्हा किलबिल करू लागली होती. तीनही मांना राम लक्ष्मणाशी बोलायचं होतं. बहिणींना त्यांच्या जीजीशी बोलायचं होतं. लंका कशी होती हा प्रश्न तिला विचारायचा नाही असं उर्मिलेनं बहिणींना बजावून ठेवलं होतं. मध्येच बोलता बोलता कुठेतरी हास्याच्या लकेरी उसळत होत्या. वनातल्या अद्भुत गमती या राजप्रासादानं यापूर्वी ऐकल्या नव्हत्या. एवढे अनेक शब्द एका वेळी गेल्या 14 वर्षात या भिंतींवर प्रतिध्वनित झालेले नव्हते. उर्मिलेची अवघड परिस्थिती परत सगळं विसरली होती. तिला लक्ष्मणाशी बोलायचं होतं, लक्ष्मणाला भेटायचं होतं. लक्ष्मणाची तीच अवस्था असावी. तो इतरांशी बोलताना त्याचे डोळे तिचा पाठलाग करत होते. उर्मिलेला पाठीवर त्याच्या नजरेचा स्पर्श जाणवत होता. राम सर्वांना त्यांच्या कथा सांगत होते. अयोध्येतून निघाल्यावर ते तमसा नदी ओलांडून कसे गेले, सुमंत्रांना प्रजाजनांना त्यांनी माघारी कसं पाठवलं, निषाद राजा गुहनं त्यांना गंगा पार कसं नेलं, तिथून निबिड अशा दंडकारण्यात काय काय अनुभव आले, किती वेगळ्या प्रकारचे लोक, दानव, पशु अरण्यात राहतात. अरण्यात जागोजागी असणाऱ्या ऋषीमुनींनी राम लक्ष्मणाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. चित्रकूट पर्वताचा मार्ग त्यांना भारद्वाज ऋषींनीच दाखवला होता. अत्रि ऋषी आणि अनुसूया माता चित्रकूट पर्वताजवळ तपोवनात राहतात. अनुसूया मातेनं सीतेवर पुत्रीसारखं प्रेम केलं, तिला पतिव्रता धर्म समजावला. चित्रकूट पर्वतावर वर्षभर राहून ते पंचवटीला गेले. 12 वर्ष निसर्गाच्या सानिध्यात राहून ते सगळे खूप काही शिकले. त्यांनी दंडकारण्यातल्या वनवासींना आपलंसं केलं होतं, परंतु तिथूनच भयानक असं रावण पर्व सुरू झालं. सीतेचं हरण झालं. जटायू आणि त्याचा भाऊ संपाती यांनी मात्र दिशा दाखवली. बिंद मुहूर्तावर हरवलेलं गवस्त तुम्हाला सीता नक्की सापडेल असं सांगून धीर दिला. शापित कबंध राक्षसानं त्यांना किष्किंधेची दिशा दाखवली. किष्किंधेला गेल्यापासून वानर राजा सुग्रीवाची मदत मिळाली. वीर हनुमानासारखा योद्धा रामांसाठी प्राण ओवाळून टाकायला तयार झाला. लक्ष्मणानं हनुमान आणि वानरांच्या मदतीनं समुद्रापर्यंतचा मार्ग शोधला. पुढे लंकेतला सीतेचा शोध यशस्वी झाला. या सर्व संघर्षात लक्ष्मणाची खंबीर साथ नसती तर हे यश मिळवणं अशक्य होतं. श्रीराम कथा सांगताना भावूक होत होते. राम स्नेहार्द्र नजरेनं लक्ष्मणाकडे बघत होते. ते पुढे सांगत राहिले. सीतेची काळजी घेणं, तिला फुलं आणून देणं, तिला कष्ट होऊ नयेत म्हणून लाकडं गोळा करणं, ही सगळी कामं करून लक्ष्मण सीतेला मदत करत होता. किष्किंधेला वानरांना सापडलेल्या सीतेच्या दागिन्यातले फक्त नुपूर लक्ष्मण ओळखू शकला, कारण लक्ष्मण फक्त त्याच्या सीता भाभीच्या पायांकडेच बघायचा.
एकदा इंद्रकामिनी अप्सरा लक्ष्मणाला वश करू पाहत होती. तिने आपले केस त्याच्या वल्कलात मुद्दाम अडकवून ठेवले. तिची ही चोरी लक्ष्मणानं पकडली. लक्ष्मण तटस्थ राहिला. अप्सरेची हार झाली. उर्मिलेनं लक्ष्मणाकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातनं पाहिलं. तिच्या नजरेत फक्त कौतुक होतं. राम पुढे सांगत होते, लक्ष्मणानं अतुलनीय शौर्यानं सुपासारखी नखं असलेल्या, मोठ्या पोटाच्या, लाल केस लाल डोळे असलेल्या भयंकर शूर्पणखेचे नाक कान कापले. अयोमुखी राक्षसीवर हल्ला केला. अयोमुखीचं नाक कान स्तन कापले. लंकेतल्या घनघोर युद्धात केवळ लक्ष्मणामुळे इंद्रजित मारला गेला, कारण इंद्रजित अशाच योद्ध्याच्या हातून वधला जाऊ शकत होता ज्यांनी एक तप स्त्रीकडे पाहिलेलं नाही, ज्यांनी एक तप धान्यग्रहण केलेलं नाही आणि ज्यांनी एक तप निद्रा घेतलेली नाही. लक्ष्मण गेली 14 वर्ष फक्त रानातली कंदमुळं फळं खात होता आणि योगनिद्रेच्या सामर्थ्यावर तो अहोरात्र न झोपता आमचं रक्षण करत होता. हवेत रथ चालवणाऱ्या, मायावी युद्ध खेळणाऱ्या इंद्रजिताला लक्ष्मणाच्या अमोघ अस्त्रानं मृत्यू आला. लक्ष्मणाचा अतुलनीय त्याग आणि शौर्य याचं मला कौतुक आहे. रामाचे उद्गार ऐकून उर्मिला धन्य धन्य झाली होती. सुमित्रामांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. लक्ष्मणानं रामाला आलिंगन दिलं. दोघांचं अद्वैत होतं. रामजेठजींनी रावणाला ठार केल्यावर त्याचे अंतिम संस्कार राजासारखे केले होते. मरणांताणी वैराणी, शत्रूचा मृत्यू झाला, वैर संपलं. किती थोर विचार होते रामजेठजींचे. सगळे म्हणतात तसं खरंच त्यांच्यात ईश्वरी अंश असेल का? हनुमान तर त्यांचा उल्लेख प्रभू असाच करतात. मग या ईश्वराला ही वनवासाची परवड टाळता का नाही आली? उर्मिलेला पडलेला प्रश्न ओठावर येण्यासाठी थांबला होता. तेवढ्यात लक्ष्मण पुढे सांगायला लागल्या. नल स्थपतीनं 5 दिवसात वानरांच्या साहाय्यानं समुद्रावर बांधलेला सेतू पाडण्यासाठी आलेले रावणाचे गुप्तहेर शुक आणि सारण यांना वानरांनी ठार केलं. आमचं सैन्य लंकेत पोचलं. सुवैल पर्वतावरून अग्निवेशानं दिलेल्या दुर्बिणीनं बंधू रामानं लंकेचं निरीक्षण केलं. लंकेच्या प्रवेशद्वारावर दारुपंच अस्त्र होतं, जे शत्रूवर अग्निगोळे फेकत होतं. रामानं प्रक्षेपास्त्र सोडून ते अस्त्र नष्ट केलं. रावणाला तहाची शेवटची संधी म्हणून वालीपुत्र अंगद बोलणी करायला जाऊन आला, पण रावणानं माघार घेतली नाही. शेवटी युद्धाला तोंड फुटलं. रावण 3ऱ्या दिवशी युद्धात प्रत्यक्ष उतरला. भीषण युद्ध झालं. रावणानं मकरमुख, आशू, विषमुख, आग्नेयास्त्र अशी विध्वंसक शस्त्र वापरली. रावणावर कुठल्याच अस्त्राचा उपयोग होत नव्हता. आम्ही ही आग्नेयास्त्र, वैष्णवचाप, अजागव धनुष्य वापरत होतो. रावणाकडे असलेल्या भस्मलोचन वैज्ञानिकानं दर्पण यंत्र बनवलं होतं. रावण या दर्पण यंत्रानं अंधारात प्रकाशाचा आभास निर्माण करायचा. त्यातून प्रकाशपुंज सोडून हवेतून येणारे बाण नष्ट करायचा. त्रिकालदृष्टा यंत्रानं रावण त्याच्या प्रासादात बसून युद्धभूमीवरील युद्ध पाहून डावपेच आखायचा. त्याच्या सर्व राक्षस सेनेकडे त्रिशूल यंत्र होती. त्या योगे ते सैनिक एकमेकांशी आणि त्यांच्या सेनापतीशी संपर्क साधायचे. रावणाचा भाऊ कुंभकर्ण अजस्त्र यंत्र धारण करून आपलं सैन्य चिरडून टाकायचा. आमच्याकडे यापैकी काहीच नव्हतं. होतं फक्त शौर्य आणि निष्ठा. रावणपुत्र इंद्रजिताला देखील अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्यापैकी एका सिद्धीमुळे तो हवेत अधांतरी राहून दशदिशांनी आक्रमण करून युद्ध करायचा. त्याचा निप्पात केल्यावर रावण प्रत्यक्ष रामाशी युद्ध करायला आला. रावणाचा शिरच्छेद करणं सोपं नव्हतं. रावण 10 हुबेहूब तोंडाचे मुखवटे घालून युद्ध करी, त्यामुळे त्याचं खरं मस्तिष्क ओळखणं अवघड जाई. धूम्राक्ष, वज्रदंष्ट, अंकपन या प्रतापी राक्षसांना हनुमानानं ठार केलं होतं. बिभीषण महाराज रावणाचे बंधू असूनही सत्तेच्या पक्षात होते. त्यांनीही रावणाला अनेकदा हे समजावून सांगितलं की सीतेचा मोह तुला आणि लंकेला दुर्दैवाच्या खाईत लोटेल. कुंभकर्ण, मंदोदरी, इंद्रजित सर्वांनी रावणाला सांगून पाहिलं होतं, पण रावणानं ऐकलं नाही.
त्यांनी त्याचे भाऊ कुंभकर्ण, खर, दूषण, अहिरावण आणि पुत्र मेघनाद, प्रहस्त, अतिकाय, नरांतक, देवांतक, अक्ष सगळ्यांचेच जीव आपल्या मोहापायी पणाला लावले होते. दोन्हीकडच्या सैन्याची प्राणहानी होत होती. वानरांकडून पाषाणवृष्टी आणि रावणाकडून बाणवृष्टी होत होती. राम रक्तबंबाळ झाला. हे मायावी युद्ध जिंकणं महाकठीण होतं. शेवटी रावणाच्या नाभीत असलेली अमृतकुपी बिभीषण महाराजांच्या सांगण्यावरनं बंधू रामानं वेधली आणि रावणाच्या हृदयात आपल्या कोदंड धनुष्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. युद्धाच्या 13व्या दिवशी रावणाला रामाच्या हातून मृत्यू आला. रावणाच्या अहंकारानं त्याचा बळी घेतला. कौसल्या राणी, कैकेयी राणी, सुमित्रा राणी, मांडवी, कीर्ती, भरत, शत्रुघ्न सगळे या युद्धकथांनी भारावले होते. लक्ष्मणाला आता निद्रा अनावर होत होती. सर्वांना वनवास कथा आणि युद्धकथा अजून विस्तारानं ऐकायच्या होत्या, परंतु रामलक्ष्मणांना विश्रांती आवश्यक होती. लक्ष्मण आणि उर्मिला रथानं त्यांच्या प्रासादाकडे निघाले. रातकिड्यांचा आवाज येत होता. गप्पांच्या नादात उत्तर रात्र झाली होती. प्रासादाबाहेर रथ थांबला. दोघं उतरली. सेविकांची वर्दळ नव्हती. आता उर्मिलेला कोणीच नको होतं. तिनं लावलेलं प्राजक्ताचं झाड पांढऱ्या फुलांनी डवरलं होतं. ते झाड अगदी प्रासादाच्या वाटेवरच होतं. तिने लक्ष्मणाला त्या झाडाखाली उभं केलं आणि झाड हलवलं. पांढरी शुभ्र शेफालीची फुलं लक्ष्मणाच्या अंगावर पडली. मंद सुवास पसरला. या आपलं स्वागत आहे, उर्मिला म्हणाली. वा, असं सुगंधी स्वागत फक्त तूच करू शकतेस उर्मिल. पण तुला बकुळीची फुलं आवडतात ना? उर्मिलेला केवढं तरी समाधान वाटलं. बकुळ फुलं आपण इथे असताना मला आवडायची नाथ. आताही आवडतात, पण मग आज शेफाली का बरं? ती अंधारात उमलतात, आपलं काम करतात आणि लगेच मिटून जातात. मिरवत नाहीत, त्यांचा गंधही दूरवर जात नाही. कोणी त्यांची वास्तपुस्तही करत नाही. लक्ष्मणाला तिच्या बोलण्यातली खोच कळली. उर्मिल, अजून राग आहे माझ्यावर? 14 वर्ष तुझ्याशिवाय राहणं हीच भयंकर शिक्षा होती. पण मी रामाचा सेवक आहे. नाथ, नको ना तो विषय. आपण श्रमला आहात, आपण झोपा. उर्मिलेनं मंचकाजवळच्या दिव्याची वात लहान केली. लक्ष्मणानं उर्मिलेला खांदे धरून स्वतःकडे वळवलं. उर्मिल, नाथ, मला आपल्याशी एकरूप व्हायला थोडा वेळ लागेल. मी मधली 14 वर्षे अशी पुसून नाही टाकू शकत. मला आशा वाटते आपण मला समजून घ्याल. तिचे शब्द स्पष्ट होते, पण नजर खाली झुकलेली होती. उर्मिल, मला कल्पना आहे मी तुझा अपराधी आहे. पण आता मी जबाबदारीनं वागेन. तुला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीन. लक्ष्मण इतका दमला होता की बोलता बोलता तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. ती त्याला वारा घालत राहिली. किती हडकला होता तो. त्याच्या सर्वांगावर युद्धाच्या खुणा होत्या. उर्मिला त्याच्या छातीवरची ती विषारी बाणाची जखम कुरवाळत राहिली. त्याच्या केसातून हात फिरवत राहिली. 14 वर्ष संपली होती. त्यालाही वनवास झाला होता, तिलाही वनवास झाला होता. 1 इंचभर जागा त्याच्या शरीरावर अशी नव्हती की जिथे बाण लागला नव्हता. आणि 1 इंचभर जागा तिच्या मनात अशी नव्हती की जिथे जखम झाली नव्हती. त्याचं व्रणांनी भरलेलं शरीर बघून तिचं मन कळवळलं. त्या क्षणाला ती पत्नी नव्हती, अभिसारिका नव्हती, ती त्याची माता झाली होती. त्याच्या थकल्या जीवाला ती फक्त वात्सल्य देत होती. त्याच्या पराक्रमाविषयी आठवून पुन्हा एकदा तिचा ऊर भरून आला. उर्मिलेनं बसल्या बसल्या मंचकावर मागे डोकं टेकवलं. 14 वर्षांनी भेटलेले पती पत्नी एकमेकांची स्वप्न बघत दोघांमधलं वाढलेलं अंतर संपण्याची प्रतीक्षा करत होते. जे झालं त्यात म्हटलं तर तसा दोष कोणाचाही नव्हता. कधी कधी परिस्थितीचा दोष असतो आणि परिस्थिती माणसाला असं वागायला भाग पाडते. उर्मिलेनं ठरवलं का, कसं, कुणी हे प्रश्न या आनंदाच्या घटिकेवर स्वार होऊ द्यायचे नाहीत.
ती लक्ष्मणाला थोपटत होती आणि बाहेर प्राजक्त निशब्दपणे त्याच्या फुलांचा सडा भूमीवर सांडत होता. रामलक्ष्मणासह अयोध्येत आलेले बिभीषण, हनुमान, अंगद, सुग्रीव अजून अयोध्येतच होते. या युद्धाच्या विजयात खूप जणांचा सहभाग होता. कपिश्रेष्ठ हनुमानाला उर्मिलेविषयी जिव्हाळा होता. ते तिला पुत्री म्हणायचे. अतिशय बुद्धिमान आणि बलशाली हनुमानाबरोबर तिचा वार्तालाप होत असे. युद्धकथांच्या कथनात सीता देखील हनुमानाबरोबर सामील होत असे. हनुमान आणि सीता जणू ते क्षण पुन्हा जगायचे. लंकेतले दिवस आठवताना सुद्धा सीतेचा थरकाप होत असे. रामलक्ष्मणांच्या शौर्यकथा ऐकून पराक्रमी उर्मिलेचं रक्त उसळत होतं. फक्त तिला एकच शंका छळत होती, कोणीच सीतेच्या अग्निपरीक्षेविषयी का बोलत नाहीये. खुद्द सीता देखील त्याच्याविषयी मौन बाळगून आहे. आल्यापासून सीतेला तिन्ही माननी घेरलं होतं. दुसऱ्या दिवशी चौघी भगिनी कडकडून भेटल्या होत्या. जनकतात अतिथी राजगृहातनं येऊन राम, सीता, लक्ष्मणाला भेटून गेले होते. त्यांची लाडकी सीता सुखरूप असलेली बघून राजा जनक अतीव आनंदात होते. चौघी भगिनी पुन्हा एकदा उर्मिलेच्या गच्चीतल्या सौंधावर मन मोकळं करत होत्या. सीताजीजीला बिलगून बसलेली कीर्ती हरखून गेली होती. जीजी, अरण्य निबिड म्हणजे किती निबिड असतं. तुम्ही वेगवेगळ्या गुहांमध्ये झोपायचा तर तुला भीती नाही वाटली? लक्ष्मण जेठजी अजिबात झोपायचेच नाहीत का ग? जीजी, त्या शबरी भिल्लिणीनं रामजेठजींना खरंच उष्टी बोरं दिली का ग? कीर्तीनी भाबडे प्रश्न विचारले. सीता हसून उत्तर देत होती. कांचनमृग खरंच सोन्याच्या झळाळीचा असतो जीजी? कीर्तीचं आश्चर्य संपत नव्हतं. अयोध्येचं वैभव त्यागणाऱ्या जीजीनं कांचनमृगाच्या चोळीसाठी हट्ट केला असेल हे उर्मिलेला खरं वाटत नव्हतं. पर्णकुटीभोवतीच्या लक्ष्मण रेषेविषयी तिला प्रश्न पडले होते. जीजीच्या स्वातंत्र्यावर बंधन का घातलं होतं लक्ष्मणानं? पण त्या आठवणी काढून उर्मिलेला सीतेला दुःखी करायचं नव्हतं. इतक्यात मांडवीनं थेट प्रश्न विचारला. रावणाने तुला फक्त उचलताना स्पर्श केला जीजी, का? सीता स्तब्ध झाली. तुम्हालाही हे प्रश्न आहेतच ना? सगळ्यांच्या डोळ्यात हे प्रश्न बघून दुखावली आहे मी. ऐकायचंय काय घडलं? सीता कष्टी होऊन सांगायला लागली. एक दुःखाचा पट बहिणींसमोर उलगडत होता. ती पर्णकुटीतली नेहमीसारखी सकाळ होती. इतक्यात एक सोनेरी सुंदर हरिण पर्णकुटी बाहेरून बागडत गेलं. याची कुणा वनवासींनी शिकार केली तर? माझ्या मनात आलं त्याला वाचवावं, पाळावं. मी हट्टानं स्वामींना त्या हरणाच्या पाठी पेटाळलं. जाताना स्वामी लक्ष्मणाला माझ्याकडे लक्ष द्यायला बजावून गेले आणि काही वेळानं शब्द उमटला, लक्ष्मणा धाव, वाचव. तरी लक्ष्मण भैया जागचे हालेना. नाथांच्या हाका ऐकून मी सैरभैर झाले. लक्ष्मण मला समजावत होते की भाभी, मी रामाच्या श्वासाचा आवाजही ओळखतो, हा भैयाचा ध्वनी नाही. स्वतःचं रक्षण करायला तो समर्थ आहे, ही काहीतरी माया असू शकते. मी आपल्याला एकटीला सोडून जाणार नाही. पण मी स्वामींच्या काळजीनं वेडीपिशी झाले होते. मी रागावून लक्ष्मणाला त्यांच्या पाठी धाडलं. लक्ष्मण नाईलाजानं बाहेर पडला. जाताना मी सुरक्षित राहावं म्हणून एका रेषेच्या आत संरक्षक मंत्रांनी जागा भारित करून गेला. पण माझं दुर्दैव, कपटी रावण बैराग्याच्या वेशात आला. मी त्याला भिक्षा घालायला संरक्षित जागेच्या बाहेर गेले आणि त्या दुष्टानं माझं अपहरण केलं. त्यांनी लंकेत नेऊन मला अशोकवनात ठेवलं. मी विवाहाला हो म्हटलं नाही तर तो माझे तुकडे करणार होता. त्यांनी माझ्या पहाऱ्याला राक्षसीणी ठेवल्या. त्या भयावह चेहरे करून मला घाबरवत, माझ्यासमोर मोठे मोठे प्राणी मारून खात, रक्तामांसाचा चिखल करत. मी रावणाशी विवाहासाठी हो म्हणावं म्हणून हे सगळं चाललेलं होतं. परंतु त्रिजटा, सरमा आणि त्रिशिरा या 3 राक्षसिणी माझ्याशी प्रेमानं वागत. मला चोरून सातू फळं आणून देत.
त्यांनी मला सांगितलं की रावणाला रंभा अप्सरेचा शाप आहे की त्यांनी स्त्रीशी बळानं संग केला तर त्याचा मृत्यू होईल, म्हणून तो तुला हातसुद्धा लावणार नाही. तू त्याच्याशी विवाह करावा म्हणजे धर्मानं तू त्याची पत्नी होशील आणि त्याला शाप बाधणार नाही अशी त्याची इच्छा आहे. तो फक्त तुझा अनुनय करेल, तुला भय दाखवेल, तू घाबरू नकोस. युद्ध सुरू झाल्यावर रावणानं मला रामाचं शीर आणून दाखवलं, तेव्हा मात्र मी कोलमडले. मी आत्मघात करून घेणार होते, पण तेव्हाही मला सरमेनं ते शीर स्वामींच्या शिराची प्रतिकृती आहे असं सांगून सावध केलं. रावणानं मला अपहरण करताना सोडून नंतर कधीही स्पर्श केलेला नाही हे मात्र खरं आहे, असत्य नाही आहे. सीता दुखावली होती. उर्मिलेनं तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, जीजी, तू असत्य कधी बोलणार नाहीस हे आम्ही जाणत नाही का? पण मग अग्निपरीक्षा ती का केली? मांडवी मुद्दा सोडायला तयार नव्हती. शत्रूकडे राहिलेली स्त्री म्हणून जग मला बोल लावणार हे मला ठाऊक होतं. युद्ध संपलं. राम मला घ्यायला अशोकवनात येतील असं मला वाटलं होतं, पण नाथांनी मला सौभाग्यवस्त्र पाठवली आणि मी बिभीषण जेठजींसह युद्धभूमीवर गेले. तिथं जिवंत असलेलं शिल्लक रावण सैन्य, वानर सैन्य, अंगद, हनुमान आणि रामलक्ष्मण होते. नाथ म्हणाले, आर्ये, यापुढे तू कुठेही आणि कुणाबरोबरही जाऊ शकतेस, तू मुक्त आहेस. मी हे युद्ध रघुकुलाच्या प्रतिष्ठेसाठी केलं, तुझ्यासाठी नाही. तेव्हा मला वाटलं की हे शब्द ऐकण्याच्या आधीच मला मरण का आलं नाही? रावणासारख्या शत्रूकडे राहिलेल्या स्त्रीच्या पावित्र्याचा काय पुरावा देणार होते मी? नाथ स्वतः बोलत होते की लोकोपवाद टाळण्यासाठी म्हणत होते, ते मला कळत नव्हतं. मग मीच लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, आत्ताच्या आत्ता चितारच, मी अग्निपरीक्षा देते. मी अग्नीतून जिवंत बाहेर आले तर त्यापेक्षा मोठा शुद्धतेचा पुरावा तो काय? मला ठाऊक होतं की स्वामींनी हे मुद्दाम सर्वांसमोर म्हटलं होतं. उद्या जगानं संशय घ्यायला नको म्हणून त्यांनी ते उच्चारून दाखवलं असं मी समजते. त्यांना मनातून माहिती होतं की मी निष्कलंक आहे. मी अग्निप्रवेश केला, सुखरूप बाहेर आले. सगळ्यात जास्त कोण रडलं माहिती आहे? उर्मिले, तुझा लक्ष्मण. सीतेच्या टपोऱ्या डोळ्यात अश्रू होते. अयोध्येला येताना आम्ही अगस्त्य ऋषी आणि अत्री ऋषींना भेटून आलो. अगस्त्य पत्नी लोपामुद्रा म्हणाल्या की वैदेही, जे घडलं त्यात तुझा दोष नाही, जास्त विचार करू नको. अत्री पत्नी अनुसया देवी म्हणाल्या, जानकी, तू शुद्ध आहेस हे तुला आणि तुझ्या पतीला ठाऊक आहे. जुनं विसरून जा, नवं आयुष्य सुरू कर. तेच करण्याचा प्रयत्न मी करते आहे. पण हे जग मला ते दुःख, दुःस्वप्न विसरू देत नाही. कांचन मृगासाठी हट्ट करणारी, परपुरुषानं उपभोगलेली स्त्री हीच माझी ओळख राहणार असं वाटतंय. पुनरागमनाच्या या मंगल प्रसंगावर सावट नको म्हणून मी सगळं हसून साजरं करतेय. सीता व्याकुळ झाली होती. जीजी, तू हे सगळं कसं सहन केलंस? रामजेठजींचा तुझ्यावर विश्वास आहे असं तू समजतीयस, ते तुला तसं शब्दात म्हणाले का? उर्मिलेनं प्रश्नांचा बाण फेकला. सीतेनं नकारार्थी मान हलवली. मग तू का निमूट राहिली जीजी? मी असते तर स्वामींशी भांडले असते. मी असते तर राजसभा बोलवून सर्वांसमक्ष सांगितलं असतं की हे पुरुष क्षुद्र मनाचे आहेत, संशयी आहेत. मी असते तर राजसभेला जाब विचारला असता. उर्मिला ठिणगीसारखी पेटून उठली होती. लक्ष्मणानं तुला त्याच्यासह वनवासात नेलं नाही तेव्हा बोलवलीस राजसभा? चित्रकूटावर तुम्ही श्राद्धासाठी आलात तेव्हा सगळ्यांच्या मनाविरुद्ध राहिलीस तिथे? सांगितलंच सगळ्यांना हे पुरुष क्षुद्र मनाचे आहेत म्हणून? नाही ना? मौन राहण्यात शहाणपण असतं उर्मिले. उर्मिला निरुत्तर झाली. सीता तिला समजवत राहिली. तिच्या अग्निपरीक्षेचा त्रास सीतेपेक्षा उर्मिलेला झाला होता. मौन राखणं शहाणपणाचं आहे का? मूक राहतात स्त्रिया पतिप्रेमासाठी?
त्याच्या नावासाठी का परिवाराच्या प्रतिष्ठेसाठी? का आवाज उठवला तर चारित्र्यावर कायमचा कलंक लागेल यासाठी घाबरतात? खरंच मी तेव्हा का गप्प बसले? सीताजीजी हसून सगळं साजरं करतीये, झालं गेलं विसरून जा म्हणतीये, पण अयोध्येची प्रजा विसरणार आहे? आणि लोक नाही विसरले तर? प्रजेनं स्त्रीच्या अग्निपरीक्षेची परंपराच सुरू केली तर? कल्पनेनंच उर्मिलेच्या अंगावर काटा आला. ती नुसती हताश होऊन बसून राहिली. खूप वर्षांनी सगळे आनंदात होते. आता आकांड तांडव करून सगळ्यांचा आनंद नासवायचा नाही, उर्मिलेनं ठरवलं. सगळ्या शहाण्या स्त्रिया ठरवतात ना, तसं. उर्मिलेनं हा आज्ञाधारकपणाचा, सोशिकपणाचा मुखवटा घातलाय का? तिचं तिलाच कळत नव्हतं. उर्मिला अशी नाही. ही जी दिसतीये तशी मी नाही आहे. मी पराक्रमी आहे. मला माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. तरीही मी अशी का वागतीये? लहानपणापासून मिळणारी दुय्यम वागणूक, सीतेचं होणारं कौतुक, कुठेतरी तिच्याविषयीची असूया माझ्या मनात होती. त्यात सीतेला 14 वर्षांचा मिळालेला पतीचा सहवास आणि मला मिळालेला 14 वर्षांचा वनवास, यामुळे माझ्या अंतर्मनानं सीतेचा दुस्वास केला. मग मला सीतेच्या अग्निपरीक्षेचा आनंद व्हायला हवा होता. पण खरं तर मनाची काहिली होतीये. मग ही शांत बसलेली उर्मिला कोण आहे, जी सीतेची समजूत घालतीये? ती खरी का ही खरी? ती पराक्रमी उर्मिला या सहनशील उर्मिलेपासून लांब का पळतीये? लक्ष्मणावर माझं प्रेम आहे, पण चंद्रभानचा सहवास एक फुंकर होती हे मी लपवून नाही ठेवू शकत. चंद्रभान एका तरुण परित्यक्ता स्त्रीच्या वाळवंटासारख्या आयुष्यात सहज अंगावर पडलेले पाण्याचे तुषार होता. ते पाणी मला प्यायचं नव्हतं, कारण तहान लक्ष्मणाची होती. तरीही त्या तुषारांचा गारवा तेव्हा आवश्यक होता. चंद्रभानशी बोलायला आवडत होतं हे मी नाकबूल करत नाही. मग का मी स्वतःला ओळखत नाहीये? माणूस आत बाहेर वेगळा असतो ना. माझं बाह्यरूप जे सोशिक सुनेचं आहे, आदर्श पत्नीचं आहे, ते माझ्या अंतर्मनाला पटत नाही. त्या अंतर्मनाचं हे बाह्यरूपाला नाकारणं मला स्वस्थता लाभू देत नाही, म्हणून मला अपराधी वाटतंय का? अग्निपरीक्षेविरोधात आवाज उठव उर्मिले. विचार राम लक्ष्मणांना की अगदी रावणानं केला असता सीतेवर बलात्कार तर तिला तुम्ही लंकेत टाकून देणार होतात का? स्त्रीचं शील भ्रष्ट होतं म्हणजे नेमकं काय होतं? स्त्रीवर बळाचा वापर होतो तेव्हा तिची संमती नसेल तर ती दोषी कशी ठरते? तिच्या शरीराला जे दुष्ट स्पर्श होतात ते स्नानानं निर्मळ व्हायला काय हरकत आहे? तिचं निष्पाप मन तर तिच्यापाशी असतं ना. या बळजोरीला एक अपघात मानून विसरून का जाऊ नये? रामजेठजींनी जेव्हा रावणाशी युद्ध करायचं ठरवलं तेव्हा सीतेवर रावणाकडून बळाचा प्रयोग झालेला असू शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली असेलच ना. तरीही ते तिची सुटका करायला सागर उल्लंघून गेले, रावणाशी तुंबळ युद्ध केलं. मग तरीही अग्निपरीक्षा होताना त्यांनी सीतेला थांबवलं का नाही? राज्यकर्त्यांची ही पद्धत पुढे प्रजेनं अवलंबली आणि ठायी ठायी स्त्रीच्या पावित्र्याचे पुरावे मागितले तर? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. उर्मिला प्रश्नांच्या कोळिष्टकात गुरफटत होती. धडपड करून सुटण्याचा प्रयत्न केला आता प्रश्नांच्या तंतूंनी अधिकच वेढली जात होती. उर्मिला विचारमग्न अवस्थेतच भोजनगृहात वावरत होती. पुरुषांची जेवणं नेहमीप्रमाणे स्त्रियांच्या आधीच झाली होती. कीर्तीनं जिजीला आवडणारे आपूप रांधले होते ती सगळ्यांना घ्यायचा आग्रह करत होती. उर्मिला विचारात हरवली होती. कीर्तीने तिला चिडवलं, अगं बाई विसरलोच आम्ही, सीताजीजी आली आहे. तसंच आणखीन एक माणूस पण 14 वर्षांनी आलाय ना. उर्मी अजून काल रात्रीच्या आठवणीत दंग आहे तर. कीर्तीच्या या चिडवण्यावर सगळ्या हसायला लागल्या.
आणि भानावर आलेली ही कुलवधू उर्मिला त्या मनातल्या उर्मिलेला न भेटताच पुन्हा दडून बसली. उर्मिलेच्या अंतःपुरात अत्तराचे दिवे जळत होते. उत्तर रात्र झाली होती. तिने पुन्हा गवाक्षाखाली लावून घेतलेल्या रातराणीचा मादक गंध घमघमत होता. त्या गंधानं दोन प्रेमिकांना लपेटून घेतलं होतं. मंचकाला लावलेल्या मोगऱ्याच्या शुभ्र माळा हेलकावत होत्या. श्रांत क्लांत लक्ष्मण तिचा घनदाट केशसंभार पांघरून पहुडला होता. उर्मिला उठून जाऊ नये म्हणून तिची ओढणी आपल्या करंगळीला बांधून ठेवायची त्याची सवय तशीच होती. आपला मजबूत हात तिच्या या नाजूक कटीवर आडवा ठेवण्याची त्याची सवय अगदी तशीच होती. आपल्या पुष्टपायांनी उर्मिलेची पावलं दाबून ठेवायची सवयही तशीच होती. तिने त्याच्या कुशीतून उठून जाऊ नये म्हणून त्यांनी केलेल्या या युक्त्या होत्या. त्याच्या सगळ्या सवयी, त्याचा तो आक्रमक प्रणय, त्याचं ते कानात कुजबुजत उर्मिल उर्मिल करत तिच्यात विरघळत जाणं सगळं तसंच होतं. सगळं अगदी तसंच होतं. उर्मिलेचा कण अन कण 14 वर्षांच्या विरहानंतर तृप्त झाला होता. लक्ष्मण पूर्णपणे तिचाच होता. हनुमानजींनी देखील सांगितलं होतं, युद्धभूमीवर शुद्धीवर येताना लक्ष्मण उर्मिल उर्मिल असं पुटपुटत होता. सुंदर रूप घेतलेल्या राक्षसी, शूर्पणखा, अयोमुखी, कुंभनसी, इंद्रकामिनी अप्सरा यांना पाहूनही न ढळलेला लक्ष्मण तिचा होता. सैन्यकक्षात आल्यावर लक्ष्मणानं तिला वाली सुग्रीव लढाईचं राजकारण, राम रावण युद्धाच्या गोष्टी, त्याचं प्रयोजन, संयोजन, शह असं बरंच काही सांगितलं होतं. स्वर्गाहून सुंदर अशी सोन्याची लंका कशी आहे, रावणाचा शुभ्र धवल महाल 3 ताड वृक्षांच्या उंचीचा कसा आहे, दंडकारण्यात कवेत न मावतील असे वृक्षांचे दंड कसे आहेत, भर दिवसाही सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नाही अशा लतावेलींची जाळी, रानातले निर्झर, पर्वत, पशु, पक्षी जणू काही सगळं तिच्या मनःचक्षूंसमोर उभं करून तिला अरण्यातून फिरवून आणलेलं होतं. रामाच्या बुद्धीचं, शौर्याचं आणि त्यांच्या बंधुप्रेमाचं वर्णन केलं होतं. परंतु त्यांनी उर्मिले, मी नसताना तू काय केलंस असं विचारलं नव्हतं. तुझी 14 वर्ष कशी गेली? 14 वर्षात अश्रूंचे किती पूर आले? 14 वर्षांच्या विरही रात्रींचा सामना तू कसा केलास? 14 वर्षातले विदग्ध दिवस तू कसे घालवलेस? 14 वर्षात तू किती वाळवंट तोडवलीस? 14 वर्षात माझे आप्त तुझ्याशी कसे वागले? यातलं काही त्यांनी विचारलं नव्हतं. सगळं तसंच होतं. खरंच सगळं तसंच होतं. लक्ष्मण बदलला नव्हता. तिचा लक्ष्मण 14 वर्षांनी तिला तसाच परत मिळाला होता. अगदी आधी होता तसाच. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येतील उर्मिला या कादंबरीचा हा होता आजचा भाग. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.